हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरे जय रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी टाळ वाजवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मानूनी विठ्ठली आवडी मानूनी विठ्ठली आवडी मानूनी विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप
रखुमादेवीवर मादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याते कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा न विचार पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई फलतिया भावे शरण जाता भेट फलतिया भावे शरण जाता भेटी फलतिया भावे शरण जाता फलतिया भावे शरण जाता भेटी वाडी तसे तुटी जन्म व्याधी तसे कुठे जन्म व्याधी पाडी तसे कुठे जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा न विचार पाहे याते कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित से ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार पाहे याती कुळाचा न विचार पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई हो पार कुमार हे गोपार कुमारी हो पार कुमार गोपार कुमार पार ताली कुमार ताली ताली कुमारी पार गोपार कुमारी पार कुमार गोपार कुमारी पार कुमार गोपार गोपार कुमारी गोपार 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 गोपार
कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार 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 माझा ज्ञानेश्वर माझा कृपाळुदार 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 माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार 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 माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाये याती न पाये याती कुळाचा विचार न पाये याती कुळाचा विचार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार दया दया नमस्कार वारंवार न पाये याती याती न पाये याती याती कुळाचा विचार कुळाचा विचार न पाये याती न पाये याती भक्त करुणा कर ज्ञानबाई ज्ञानबाई भक्त करुणा कर ज्ञानबाई ज्ञानबाई भक्त करुणा कर ज्ञानबाई भक्त
भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणा भक्त करुणा ज्ञानाबाई भक्त करुणा भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर भक्त करुणाकर भक्त करुणा भक्त करुणा भक्त करुणा भक्त करुणा कर दाना भक्त करुणा भक्त करुणा कर भक्त करुणा कर ज्ञानाबाई न पयाती न पयाती कुळाचा विचार न पयाती न पायाती कुळाचा विचार न पायाती कुळाचा विचार जय विठला विठला बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय महाराज की जय महाराज की जय माता की जय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गणेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विठाला 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 धन विठ्ठल कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसी, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई विठ्ठल. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे, आद्यत्रय जननी देवाची, हे सारस्वताची गोड, तुम्हीच लाविली जी झाड, तरी अवधानी अमृती वाढ शिंपोणिकी जे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येण समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलू पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना हे जिणे तुम्ही रिझाजयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता असो मंत्रहीन क्रिया. नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा जोडो नी अंजूळ. असे दाना उतावेळ पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल विठाल. उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत श्री प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबारायांचा स्वभाव आणि प्रभाव सांगून त्यांना वारंवार नमस्कार करतात. विठ्ठल विठ्ठल विठाल.
ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या वतीने माझ्या वाट्याला आली ते आदरणीय परमपूज्य कैलासीचा वास अधिक सिद्धबेट म्हणून ज्या सिद्धबेटाचं वर्णन केलं जातं आणि तिथेही वास करणारे आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आमचे कैलास महाराज जाधव यांच्या वतीने आणि आदरणीय परमपूज्य ज्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. अगदी काहीशा काळामध्ये संप्रदायातही ज्यांच्या भजनाने आळंदीतल्या सर्व तरुणांच्या मनावरती अधिराज्य केलं असे आदरणीय परमपूज्य भजन सम्राट संगीत विशारद उद्धव बापू शिंदे यांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक, वादक तथा महाराज मंडळी तथा पारमार्थातील जाणते श्रोते उपस्थित आहेत. एका एकाचा नाव घेतलं तर स्वतंत्र हरिपाठ नाही पण काकडा तयार होईल एवढी मंडळी इथे टाळ घेऊन उभी आहे. आणि बसलेल्यापैकी ही बरीचशी मंडळी कीर्तनकार आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य ज्यांचं नावही मोहन आहे, मोह मुह्यते असा संस्कृत भांडारकरामध्ये धातू आहे. ज्यांचं नावही मोहन आहे आणि त्यांचा पकवाज वाजूनही अनेक जण मोहित होतात असे आदरणीय श्री मोहन महाराज फुले असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट मृदंग वादक, अगदी दोन्ही हाताने पकवाज वाजवतात, म्हणजे दोन हातानेच वाजवत असतात म्हणा. हो, अगदी रुहरती म्हणजे हिरावून घेणे, दुसऱ्याचं चित्त हिरावून घेण्याचं जे काम करतात मृदंगाच्या माध्यमातून असे आदरणीय श्री हरिभाऊ महाराज क्षीरसागर असतील. आदरणीय परमपूज्य आमचे सन्मित्र वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड मृदंग वादक, एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व आमचे विठ्ठल महाराज जमदाडे असतील. आदरणीय परमपूज्य आमचे ज्यांची चाल ऐकल्यानंतर किंबहुना ज्यांचं गायन ऐकल्यानंतर मनाला संतोष वाटला, नाहीतर नाव संतोष असतं आणि जीवनात सगळा असंतोषच असतो, पण तसं काही नाही. असे आमचे आदरणीय परमपूज्य संतोष महाराज राऊत असतील. आदरणीय परमपूज्य आमचे वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार तथा आमच्या परिसराचं वैभव आदरणीय परमपूज्य नामदेव महाराज रेंगे शास्त्रीजी असतील. आदरणीय परमपूज्य अगदी वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार आमचे मुकुंद महाराज गात हिस्सीकर असतील. आदरणीय परमपूज्य अत्यंत गोड कीर्तनकार आमचे हर्षल महाराज असतील, ईश्वर महाराज असतील, संजय महाराज असतील. आणि वारकरी संप्रदायात गायक खूप आहेत, वारकरी संप्रदायात कीर्तनकारही खूप आहेत, पण वारकरी संप्रदायाचा ढंग धरून चालणारे माणसं फार थोडे आहेत, बोटावर मोजणे इतके आहेत. आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय परमपूज्य ज्यांनी कधीही आयुष्यात कीर्तनाचा एकही रुपया ठरवून घेतलाच नाही असे आमचे अनंत महाराज बेटकर असतील. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अगदी ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे असे काकडे कंडारीकर असतील. आदरणीय परमपूज्य अगदी आता खऱ्या अर्थानं माझ्यावरती एक बंधन नाही तर दोन दोन बंधन आहेत. हो, त्यामध्ये त्यांचं नावही जय हो आणि तुमचा जय हो. आमचे आदरणीय परमपूज्य रावसाहेबजी ताठेसाहेब सुद्धा असतील. असो, सर्वांच्या चरणी सविनय साष्टांग दंडवत घालतो. आणि अगदी उशीर जरी झालेला असला तरी काहीशा वेळात सेवा आवरण्याचा प्रयत्न. प्रारंभीच विनवणी सलगीची. विठ्ठला माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या
वा वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. आणि ज्या निमित्ताने हा सप्ताह आहे, हा कार्यक्रम आहे, ते निमित्त तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. विश्व माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा. जगामध्ये अनेक समाध्या आहेत, पण विश्व माऊली ज्ञानोबारायांसारखी समाधी जगाच्या पाठीवरती कुठेही नाही. का तर विश्व माऊली ज्ञानोबाराय आजही समाधीमध्ये भजन करत आहेत. का भगवान परमात्म्यांनी त्यांना ते वरदान दिलेलं आहे. ज्ञानदेवी घेतले दान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. ज्ञानेश्वर महाराज आजही समाधीमध्ये भजन करतात. किंबहुना या आळंदीचा महिमा सामान्य नाही. अभंगाचा तर विचार आपण नेहमी ऐकतच असतो, पण काहीच आळंदी महात्म्य सांगणंही क्रमप्राप्तच. विठ्ठल विठ्ठल. या आळंदी सारखं क्षेत्र जगाच्या पाठीवरती कुठेही नाही, कुठेही नाही. हो, सह्याद्री खंडामध्ये सुद्धा आळंदीचं महात्म्य विस्तारण वर्णन केले. स्कंद पुराणामध्ये सुद्धा आळंदीचं महात्म्य विस्तारण वर्णन केलेलं आहे. संतांनी सांगितलेली आळंदी वेगळी, पुराणांनी सांगितलेली आळंदी वेगळी, आणि शास्त्राने सांगितलेली आळंदी वेगळी. आळंदीचा महिमा सामान्य नाही. हे आळंदी क्षेत्र म्हणजे, हे आळंदी क्षेत्र म्हणजे त्रैलोक्याला पावन करणारं क्षेत्र आहे. प्रकटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने, नास्ति नास्ति समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम स्मृतम. विठ्ठला विठ्ठला. या आळंदीचा एका युगाचा इतिहास नाही, या आळंदीचा 4ही युगाचा इतिहास सापडतो. या आळंदीची 4 युगातली नावं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. आता आळंदीची 4 युगातली 4 नावं ही आळंदीत राहणाऱ्यांना ही माहिती नसतील, हेही प्रश्नचिन्हच. हो, कोणी सांगा आळंदीची 4 युगातली 4 नावं. आत्ता तुम्हाला 11,000 रुपये देतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आळंदीची 4, मला माहिती आहे, तुम्हाला कुणालाच माहित नाही. मग आळंदीची 4 युगाची 4 नावं. कृतेच्या आनंद विपिने, त्रेतायाम वारुणम स्मृतम, द्वापारे कपिलम ज्ञेयम, आनंदाख्य महावने. विठ्ठला विठ्ठला. हे आळंदी असं क्षेत्र आहे. या आळंदीचं नाव हे कृतयुगामध्ये आनंदवन असं या आळंदीचं नाव असं होतं. कृतेच्या आनंद विपिने. त्रेतायुगामध्ये या आळंदीचं नाव हे वारुण क्षेत्र होतं. द्वापार युगामध्ये आळंदीचं नाव हे कपिल क्षेत्र होतं. आणि कलियुगामध्ये या आळंदीचं नाव अलंकापूर असं आहे. आणि त्याचंही आपण आळंदी असं केलं, त्याचंही आपण आळंदी. आणि आळंदी या शब्दाचाही अर्थ स्वतंत्रच. आळंदी हा जो शब्द आहे हा काही साधा सुद्धा शब्द नाही. अलम ददाती म्हणजे जी पुरे म्हणे पर्यंत साधकाला प्रदान करते, तिला आळंदी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. अहो, या आळंदीतले पशु पक्षी सुद्धा सामान्य नाहीत. या आळंदीतले वृक्ष सुद्धा सामान्य नाहीत. महाराज सांगतात, येथीचे वृक्ष पाषाण, ते अवघे देव जाण. म्हणे एका जनार्दन, संशय वाटतो का? संशय नाही. या आळंदीमध्ये जर एखादा साधक आला, मंदातला मंद जरी साधक आला, वेड्यातला वेडा जरी मनुष्य आला, आणि त्याने अजान वृक्षाची पाने भक्षून जर अनुष्ठान केलं, तर तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान होऊ शकतो. एवढी ताकद या आळंदीची. अजान वृक्षाची पाने जाण, भक्षून करील अनुष्ठान, त्याशी साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. विठ्ठला विठ्ठला.
ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आहे ते ज्ञानोबाराय तर सामान्य नाहीतच हो. ज्ञानोबारायांसारखा श्रीमंत साधू, ज्ञानोबारायांसारखा महापुरुष आतापर्यंत जन्माला आला नाही, आत्ता नाही आणि भविष्यातही होण्याची शक्यता नाही. मागे 6 महिन्यापूर्वी एक पुस्तक आणलं मी हरिभाऊ महाराज, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे यांनी घडविले सहस्त्रक. 1000 वर्षामध्ये 1000 मोठी माणसं होऊन गेली आणि त्या सगळ्या मोठ्या माणसांचा उल्लेख 4-4 ओळीमध्ये त्या पुस्तकात केलेला आहे. मग त्या पुस्तकामध्ये सर्वच क्षेत्रातल्या मंडळींचा विस्तार वर्णन हे केलेलं. मग त्यामध्ये समाजकारण असेल, राजकारण असेल, साहित्यिक असतील, कवी असतील, क्रांतिकारक असतील, सर्वच राजे असतील, सर्वच मंडळी त्या पुस्तकामध्ये सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. पण ते सगळं पुस्तक वाचल्यानंतर एक गोष्ट अशी ध्यानात आली काय की सगळ्यात कमी वयाचे महापुरुष हे ज्ञानेश्वर महाराज होते. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला ज्ञानोबारायांची गरिबी सांगायची नाही, मला तुम्हाला ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य सांगायचे. मी म्हणतो वारंवार संतांची गरिबी समाजाला का सांगितली जाते हाही प्रश्नच. का वारंवार ज्ञानोबारायांना मधुकरी मिळाली नाही, त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं का, तुकोबारायांची पत्नी मेली हेच वारंवार का, एकनाथ महाराजांच्या अंगावरती कोणीतरी एक येवन येऊन अंगावर थुंकला हेच प्रसंग वारंवार का सांगितले जातात. अरे बाबा, ज्ञानोबारायांसारखा श्रीमंत साधू आतापर्यंत जन्माला आलाच नाही. ज्ञानोबारायांचं चरित्र जर बारकाईने अभ्यासलं तर आपल्या गोष्ट अशी ध्यानात येईल, ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा म्हणजे मराठवाड्याचे वतनदार होते आणि आजही त्यांची समाधी बीडलाय. आणि ज्ञानोबाराय साधे सुधे नव्हते, ज्ञानोबाराय राजे होते. विठ्ठला विठ्ठला. आणि यांचा गुरु राजा महाराव मनते ज्ञानदेव मनते ज्ञानदेव राजा महाराव मनते ज्ञानदेव तू आयसे, मनते ज्ञानदेव तू आयसे. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, राजा महाराव मनते ज्ञानदेव तू आयसे, मनते ज्ञानदेव तू आयसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव महाराव मनते ज्ञानदेव तू आयसे, मनते ज्ञानदेव तू आयसे. आणि ज्ञानोबाराय राजे, ज्ञानी यांचे गुरु, महारावांचे राजे ज्ञानोबाराय. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. बर, ज्यांनी वर्णन केलंय तेही सामान्य नाही. तुकाराम महाराज सुद्धा राजे आहेत. मी प्रमाण सांगतो. महाराज सांगतात आमच्या घरचा विचार कराल तर आमच्या घरी रिद्धी सिद्धी आहे, तर आम्हाला खाण्यासाठी भाकर नाही. रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी, परी नाही भाकरी भक्ष्यावया. महाराज सांगतात लोडे बालिस्ते पलंग सुपती, परी नाही लंगोटीने सावया. कुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परी नाही राहावयास घर कोटे. आणि महाराज सांगतात आम्ही कसे आहोत, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज सुद्धा राजेत आणि एका राजाने ज्ञानोबारायांना सुद्धा राजा म्हटले. थोडस बारकाई नाही का. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे.
ज्ञानोबारायांना ज्ञानियांचा गुरु कोण म्हणतंय आणि महारावांचा राजा कोण म्हणतंय? म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे तुम्हा ज्ञानदेव म्हणती. विठ्ठल तितक्याच उंचीचे तुकोबारा, तितक्याच उंचीच्या ज्ञानोबारायांचं यथार्थ वर्णन करा. आणि ज्ञानोबाराय म्हणजे साधे सुधे राजे नाहीत बरं का, तालुक्यापुरते जिल्ह्यापुरते प्रांतापुरते नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे चक्रवर्ती राजे आहेत, चक्रवर्ती. आणि मग ज्ञान चक्रवर्ती कोणाला म्हणतात? ज्ञान चक्रिणः यस्मिन् यत्र भ्रमयन्ते वर्तन्ते इति ज्ञान चक्रवर्ती ही. विठ्ठला ज्ञान नावाचं चक्र हे ज्याच्या आधाराने राहतं. किंबहुना तुम्ही व्याकरणाचे अभ्यासक असल्यामुळे षष्ठीच्या भाषेत सांगतो, ज्ञान नावाचं चक्र हे ज्याच्या मध्ये राहतं, त्याला ज्ञान चक्रवर्ती म्हणतात. विठ्ठला घेतलंय ते सामान्य नाही, ते राजेच आहे. सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ राजा, स्वामी एकनाथ राजा, स्वामी एकनाथ राजा, स्वामी एकनाथ. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. एकनाथ महाराज सुद्धा राजे आहेत. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. एकनाथ महाराजांच्या जीवनाचा विचार जर कराल तर एकनाथ महाराज म्हणजे सामान्य नाहीत. एका पैच्या चुकीसाठी रात्रभर जागणारे एकनाथ महाराज. आणि ते एकनाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. एका पैच्या चुकीसाठी नाथ महाराज रात्रभर जागले, रात्रभर. दीपक महाराज. आणि चूक सापडली आणि आनंद झाला. गुरुजीने विचारलं, नाथा काय झालं? टाळी वाजवली. आनंद झाला. गुरुजीने विचारलं, नाथा काय झालं? गुरुजी, चूक सापडली. कशाची? एका पैची. किती जागलास? रात्रभर. शाब्बास. एका पैची चूक शोधण्यासाठी तू रात्रभर जागलास ना, तसं कधीतरी आयुष्याची चूक शोधण्यासाठी जीवनभर जाग. विठ्ठला विठ्ठला परमार्थ. परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय? मठ बांधणं म्हणजे परमार्थ नाही, गाडी घेणं म्हणजे परमार्थ नाही, शिष्य निर्माण करणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? जीवनामध्ये घडलेल्या चुकांचा शोध घेणं म्हणजे परमार्थ. विठ्ठला भगवान आणि असे जे राजे असणारे जे एकनाथ महाराज आहेत ते आज मात्र ज्ञानोबारायांचा स्वभाव सांगतात, ज्ञानोबारायांचा प्रभाव सांगतात आणि ज्ञानोबारायांना वारंवार नमस्कार करतात. अभंग. कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, तार माझा ज्ञानेश्वर. आवाज थोडा. कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, तार माझा ज्ञानेश्वर. हे कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. कृपाळू तार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार
कुळाचा विचार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार वारंवार वारंवार. काही लोक निंदनीय आहेत, काही लोक त्यजनीय आहेत, काही लोक उपेक्षणीय आहेत, काही लोक आदरणीय आहेत आणि काही लोक वंदनीय आहेत. तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ईश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर हो कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार. कुळाचा विचार ना पाहे याची कुळाचा विचार ना पाहे याची कुळाचा विचार हे न पाहे याची कुळाचा विचार 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 विचार विचार. काही लोक त्यजनीय आहेत, काही लोक हे उपेक्षणीय आहेत, काही लोक निंदनीय आहेत, काही लोक वंदनीय आहेत, आदरणीय आहेत आणि काही लोक वंदनीय आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना एकनाथ महाराज पुन्हा पुन्हा नमस्कार करतात. तया नमस्कार वारंवार. आणि हा भंग का घेतला? तसं तर ऐशिया संपत्ती आम्हा संसारी हा भंग घ्यायचा होता, पण पहिल्या दिवशी मंगल केलं पाहिजे म्हणून हा भंग घेतला. या भंगातून एकनाथ महाराज नमस्कार रूप मंगल सांगतात. 3 प्रकारचं मंगल विचार सागरात सांगितलेलं आहे. एक म्हणजे आशीर्वादात्मक मंगल, दुसरं म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल आणि तिसरं म्हणजे नमस्कार रूप मंगल म्हणून हा भंग घेतला. तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर.
निवृत्तीनाथ महाराज पुन्हा पुन्हा नमस्कार करतात. तया नमस्कार वारंवार. महाराज त्यांनी नमस्कार करण्यासारखं नेमकं त्यांच्या जीवनात केलं काय? महाराज सांगतात समाधीतला प्रसंग असा घडला काय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधीला जात होते आणि माऊली समाधीला जात असताना निवृत्तीनाथ महाराजांना गहीवरून आलं. कधीही प्रवृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. ओ संडोणी निवृत्ती आलिंगो लागला अनेकांच्या डोळा अश्रू येती. निवृत्तीनाथांना विचारलं तुम्ही का रडता? त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं रडू नाही तर काय करू. का आई वडील गेल्यानंतरही कधी दुःख झालं नाही, पण आज मात्र माऊली जाताना दुःख होते. का असं काय घडलं? त्यावेळेला महाराज सांगतात विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी माझं गुरुपण सिद्धीला नेलं. प्रसंग काय? माझं गुरुपण सिद्धीला नेलं, शिष्य पण नाही बरं का. माझं गुरुपण सिद्धीला नेलं आणि त्यांनी माझी कधीही अमर्यादा केली नाही. अमर्यादा कधी केली नाही. येणे शिष्य गुरुपण सिद्धी नेले. गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा, गुह्य गौप्य माळा लेवविल्या. महाराज सांगतात त्यांनी केलं काय? डोळ्याची फेडिली अत्यंत पारणी, आता ऐसे कोणी सखे नाही. महाराज असं नेमकं केलं काय त्यांनी नमस्कार करण्यासारखं? त्यावेळेला पुढचं चरण फार गोड आहे, त्या चरणासाठी मी एवढं बोललो. काय? काढून या गुह्य वेद केले फोल, आठविती बोल मना माझी तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. हे कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. हे न पाहे अति कुळाचा विचार. त्यांना तया नमस्कार वारंवार. त्यांना नमस्कार करतात. नमस्कार का करतात? त्याचं आणखीन एक कारण, मोठ्या माणसाला नमस्कार केला पाहिजे. हो, का केला पाहिजे? त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी नाही, तर आपल्या कल्याणासाठी नमस्कार केला पाहिजे. मोठ्या माणसाला नमस्कार केल्यानंतर काय मिळतं? तर 4 गोष्टी मिळतात. चत्वारो तस्य वर्धन्ते नित्यवृद्धोपसेविनः आयुर्विद्या यशोबलम. यश प्राप्त होतं, आयुष्य प्राप्त होतं, बल प्राप्त होतं, विद्या प्राप्त होते. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार
पाहेयाची कुणाचा विचार न पाहेयाची कुणाचा विचार न पाहेयाची कुणाचा विचार त्यांना नमस्कार का करायचा? का त्यांना नमस्कार करायचा? तर ज्ञानोबारायांचं दर्शन जाऊ द्या, दर्शन जाऊ द्या. ज्ञानोबारायांची समाधी डोळ्याने जरी पाहिली, मोहन महाराज ज्ञानोबारायांची समाधी डोळ्यानं जरी पाहिलं, स्पर्श दर्शन अजिबात घ्यायचं नाही बरं का. हो, ज्ञानोबारायांची समाधी फक्त डोळ्याने पाहायची. ज्ञानोबारायांची समाधी डोळ्याने जरी पाहिली तरी एकनाथ महाराज सांगतात मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते, रिद्धी सिद्धी प्राप्त होते. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा. आणि हे कोण सांगते? करंजीकर संतोष महाराजाला सांगत नाहीत, हे स्वतः भगवान नामदेवराया सांगतात. ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी. त्यांच्या दर्शनानं काय होतं? तुम्ही पुन्हा पुन्हा वारंवार नमस्कार करायला सांगा. त्यांच्या दर्शनानं असं होतं काय? महाराज सांगतात, दरुशने नासे व्याधी पिडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव. नव्हे नव्हे ज्ञानोबारायांचं महात्म्य लहान नाही. या भूमीमध्ये स्वतः भगवान परमात्मा येऊन नाचतो एवढं माऊलींचं महात्म्य. एका जनार्दनी मापारी नाचत असे अलंकापुरी. म्हणून तया नमस्कार वारंवार विठ्ठला. त्यांना नमस्कार का करायचा? त्यांना नमस्कार करायचा तर ओवी आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातली, नित्य पाठांतरातली. संतांचं चिंतन का करायचं? तर तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, म्हणून तेची सदा वानावे, म्हणून तेची सदा ऐकावे. फक्त समाधी सोहळ्यापुरतं नाही. हो. आणि मग मी तुम्हाला वाक्य याच्यासाठी ही ओवी सांगितली की संतांचं चिंतन केल्यानंतर जीवाला त्याची आत्मवस्तू प्राप्त होते. मग ज्ञानोबारायांच्या अवताराचं प्रयोजन काय? तर या स्वत्वाचा लोप पावण्याची शिग झाल्यानंतरच या अज्ञानाच्या आणि हरपण्याच्या काळामध्ये उगवलेला दिनकर म्हणजे श्री ज्ञानराज माऊली. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. हो, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा सतत सतत निरंतर चिरंतर तया नमस्कार वारंवार. त्यांना आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असतो. का त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करायचा? श्री संतांच्या माथा चरणावरी तया नमस्कार वारंवार. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तया नमस्कार वारंवार. मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या तया नमस्कार वारंवार. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तया नमस्कार वारंवार. चंचल चित्तासी ठेवून या ठाई संताची पायलीन व्हावे तया नमस्कार वारंवार. नमावे पाय हे माझे उचित आशीर्वादे ही तुमच्या तया नमस्कार वारंवार. पाया पडावे हे माझे भांडवल सरती हे बोल कोठे पायी तया नमस्कार वारंवार. तुका म्हणे राहे आठवण चित्ती ऐसी कृपा संती केली तुम्ही तया नमस्कार वारंवार. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची वाचिता गीतेची टीका ज्ञान होय लोका ती भाविका ग्रंथार्थिया तया नमस्कार वारंवार. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. त्यांना माझा पुन्हा पुन्हा सतत सतत नमस्कार. माऊली नाही तुम्ही नमस्कार करता, नमस्कार करण्यासारखं त्यांच्यात आहे काय? आहे काय त्यांच्यात? तर महाराज सांगतात त्यांचा स्वभाव आणि त्यांचा प्रभाव न वर्णन होण्यासारखा आहे. म्हणून त्यांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार केला. माऊलींचा स्वभाव काय? तर माऊली कृपाळू आहेत. हा माऊलींचा स्वभाव आहे. कृपाळू उदार. कृपाळूपणा हा ज्ञानोबारायांचा स्वभाव आहे. आणि वाक्य ध्यानात ठेवा, उदारपणा हा माऊलींचा प्रभाव आहे. काही लोकांचा स्वभाव चांगला असतो पण प्रभाव चांगला नसतो. काही लोकांचा प्रभाव चांगला असतो पण स्वभाव चांगला नसतो. काही लोकांचा स्वभावही चांगला नसतो आणि प्रभावही चांगला नसतो.
पण या जगाच्या पाठीवरती एकमेव एकमेव ज्ञानेश्वर महाराज असे आहेत, त्यांचा स्वभाव आणि प्रभाव हे दोनही चांगले. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर आणि स्वभाव आणि प्रभाव या दोन विषयाचं चिंतन एका श्लोकात सांगायचं ठरलं तर परचित्ता आल्हादक निर्व्यसनक शोकतापनोदक भगवत भाव प्रापकत्वे सती श्रवण सुखरक न्याय मार्गणुयायक सत्यते हितकारक निर्मदमर्थ गंभीर भाष्यकम विविध रहितत्वे सती निर्दोष भाष्यकत्वम स्वभावत्वम प्रभावत्वम. याचा विचार तुम्ही घरी जाऊन करा, मला सांगायला अजिबात वेळ नाही. विठ्ठला कृपाळू उदार महाराज सांगतात. माऊली कसे कृपाळू आहेत, उदार आहेत आणि फार महत्वाचा शब्द वापरला. आपला शब्द वापरला नाही, आपला शब्द वापरला नाही, तुमचा शब्द वापरला नाही, आमचा नाही, माझा. माझा आणि माझा हा शब्द अति जवळची वस्तू, अति जवळची व्यक्ती, वस्तू, पदार्थ सांगत असताना माझा शब्द वापरला जातो. तो माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आणि ज्ञानेश्वर या शब्दाचा अर्थ काय तर ईश्वरी ज्ञानाचं प्रतिपादन करणं, किंबहुना ज्ञानच हे ज्यांच्या रूपाने ईश्वर घेऊन अवताराला आले ते ज्ञानेश्वर महाराज. किंबहुना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. भागवतामध्ये 8 प्रकारच्या मूर्ती सांगितल्या बरं का, थोडस बारीक आहे का. भागवतामध्ये 8 प्रकारच्या मूर्ती सांगितल्या आणि मग तिथे कुठेही ब्रह्ममूर्ती हा शब्द वापरला नाही. मग इथे नामदेव महाराज ब्रह्ममूर्ती शब्द का वापरतात. शैली दारुमयी लौही लैप्या लैख्याच सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टविधा स्मृता. 8 प्रकारच्या मूर्ती सांगितल्या. शैली म्हणजे शेळीची मूर्ती, दारुमयी म्हणजे वाळूची मूर्ती, शैली दारुमयी लौही म्हणजे लोखंडाची मूर्ती, शैली दारुमयी लौही लैप्या म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, पीओपीची मूर्ती. आता पीओपी सगळ्यांना माहिती आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस सगळ्यांना माहित नाही. विठ्ठला लैख्या म्हणजे काय, एखाद्या भिंतीवरती एखाद्या चित्रकाराने चितारलेली मूर्ती. लैख्याचे सैकते म्हणजे वाळूची मूर्ती. आणि महाराज सांगतात मणिमयी मूर्ती. मणिमयी म्हणजे हिरे रत्न पाचू यांनी जडित अशी जी मूर्ती आहे ती मणिमयी मूर्ती. आणि सगळ्यात शेवटची मूर्ती जी आहे ती म्हणजे मनोमयी मूर्ती. भारतीयांच्या बुद्धीचं असं वैशिष्ट्य आहे, भारतीयांपुढे मूर्ती हा शब्द आला की भारतीयांची बुद्धी ही एक आलंबन प्रदान करते आणि जे डोळ्यापुढे आलंबन उभं राहतं त्याला मनोमयी मूर्ती असं म्हणतात. मनोमयी मूर्ती असं म्हणतात. मग मला काय म्हणायचंय, माझा एवढं मी का लांबवलं तर इथे 8 प्रकारच्या मूर्ती सांगितल्या. मग इथे कुठेही ब्रह्ममूर्ती शब्द जर वापरला नाही तर आज नामदेव महाराज ज्ञानोबारायांसाठी इथे ब्रह्ममूर्ती शब्द का वापरतात तर ज्या वेळेला ब्रह्म या चैतन्यालाच दया करुणा ही उपाधी लागते त्यावेळेला ते चैतन्य ब्रह्ममूर्ती या स्वरूपाने अवतरित होतं आणि ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठला महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. मग इथे ते हे शब्द का वापरला मोहन महाराज? निळूवारा यांना अक्षर कमी पडल्यासारखी वाटली म्हणून वापरला का? नाही, या ते हे शब्दाचा विस्तार खूप आहे. ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हे समीपदर्शी सर्वनाम आहे. ते ब्रह्म निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई सोपान काका यांच्या रूपाने अवतरित झालं ते हे ब्रह्म. विठ्ठल हरिला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे
निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञा ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा माझा ज्ञानेश्वर किंबहुना ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर किती कृपा त्यांच्या रूपाने कृपेलाही मूर्तिमंतपणा प्राप्त झाला एवढी माऊलींची कृपा एवढी कृपा ज्ञानेश्वरी सारखा जगाच्या साहित्याला गवसणी घालणारा ग्रंथ माऊलींनी लिहिला वास्तवात माऊलींचं ज्ञानेश्वरीला दिलेलं नाव हे भावार्थ दीपिका मग आपण ज्ञानेश्वरी का म्हणतो ते नाव नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीला दिलं विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून झाला आणि माऊलींना श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झाले आणि विचारलं माऊली मागा त्यावेळेला माऊलींना पहिल्यांदा आठवण कुणाची झाली हा प्रश्न फार महत्वाचा आहे पहिल्यांदा त्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरी श्रवण केली त्यांची ही आठवण झाली पहिल्यांदा थोर साहित्यिक थोर कवी थोर राजे कुणाचीच आठवण झाली नाही पण ज्यांनी मात्र त्रास दिला त्यांची मात्र पहिल्यांदा आठवण झाली याला कृपा म्हणतात ज्ञानोबाराय होते ते आणि काय उद्गार काय मुखातले पहिल्या ओळीत मागितलं नाही बरं का जे खळांची व्यंकटी सांडो त्यांचा खळपणा दूर हो खळ संपो असं म्हटलं नाही का खळ संपो असं म्हटले असते तर ते साधू ठरले नसते विठ्ठला माझे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात दृष्टांत सांगत असतात एका नावेमध्ये एक साधू प्रवास करत होता आणि साधू नाव चालवण्याचं काम करत होता आणि त्यामध्ये काही 5-6 तुकार मंडळी वास्तवात प्रसंग असा असतो की वाईट गोष्टीचा भरणा कुठेही जास्तच हो आणि मग ही जी तुकार मुलं होती ती त्या साधूला त्रास द्यायची साधूला डिवचायची पण साधूने भुवईचा केस सुद्धा उंच केला नाही का महात्मा ओरिजिनल होता आणि देवालाच दया आली त्या साधूची देवालाच दया आली देव खाली आले आणि साधूला सांगितलं महाराज फक्त एकदा हो म्हणा आखी नाव पलटून टाकू फक्त एकदा हो म्हणा नको देवा असू द्या त्यांनी त्रास देणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि मी सहन करणं हा माझा स्वभाव पुन्हा त्रास देवाला पुन्हा राहुल नाही पुन्हा देव आला साधू महाराज फक्त एकदा हो म्हणा मला बरं वाटत नाही नाव उलटून टाकतो त्यावेळेला साधूने सांगितलं देवा एवढीच उलटून टाकण्याची वारंवार भाषा करताना तर मग नाव उलटून टाकण्यापेक्षा त्या मुलांची बुद्धी उलटून टाका याला म्हणतात कृपा विठ्ठला एक काळ असा होता की एका काळामध्ये माऊलींना लोकांनी पाहिलं तरीही विटाळ मानत होते शिवलं तरीही आंघोळ करत होते आणि आता मात्र शिवण्यासाठीच बाऱ्या लावून उभेत नाही दर्शन झालं तर लोक आम्हाला म्हणतात महाराज दर्शन होईल का म्हणजे दर्शनाचा पास आहे का म्हणजे वशिला सुरू झाला शिवण्यासाठी वाक्य नीट ध्यानात ठेवा लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत नीट बोला जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत एकमेकाचा आदर करा जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत किंमत करायला शिका ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने माळवदावर निवद ठेवण्यात कोणतीच मजा नाही विठ्ठला उदार माझा ज्ञानेश्वर आणि अशी जे कृपाळू आहेत उदार आहेत जे माझे माऊली आहेत त्यांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असतो आणि नमस्कार करत असताना विचार करून केला पाहिजे
गुरु करत असताना विचार करून केला पाहिजे, मित्र करत असताना विचार करून केला पाहिजे. आधीच विचार करत असताना गुरु विचार करून केला पाहिजे. नंतर 2 वर्ष त्याच्याकडे राहून नंतर माघारी त्याचीच निंदा नाही केली पाहिजे. आज आपला उत्कर्ष का नाही त्याची कारण हीच गुरुचीच निंदा, गुरुचीच. एखादा मित्र केलाय ना, मग तो कसाही असो आधी करते वेळेसच विचार करायचा, तपासून करायचा. आणि मग केलाय ना, मैत्री करत असतानाच गुणदोषाचा स्वीकार करून केली पाहिजे. वंदन करत असतानाच असं वंदन केलं पाहिजे की पुन्हा असं वाटलं नाही पाहिजे की आपण वंदन का केलं. मी बोललो त्याला प्रमाण सांगेल तुम्हाला, तशी काळजी करू नका तुम्ही. वंदिले वंदावे जीवाची साठी, नाही तरी तुटी आधीच बरी. विठ्ठला उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. महाराज त्यांनी असं नमस्कार करण्यासारखं केलं काय? अभंगाच्या दुसऱ्या टाळ्या वाजवा, टाळी वाजवा. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. तर त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराज कृपाळू आहेत, उदार आहेत. त्यांना तुम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करता, पण नमस्कार का करता? तर त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात एकनाथ महाराज सांगतात की न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई ही कृपा, आणि भलतिया भावे शरण जाता भेटी हा उदारपण आहे. विठ्ठल विठ्ठल पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानोबाराय उद्धार करत असताना याती कुळाचा विचार करत नाहीत. तो कोण्याही यातीचा असो, महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज मात्र त्याचा उद्धार करतात. कधी कधी मनाला प्रश्न पडतो जगा, आणि कधी कधी मनाला प्रश्न विचारलाय पाहिजे. थोडस व्हॉट्सअप जास्त वापरण्यापेक्षा, इंस्टाग्राम वापरण्यापेक्षा, थोडस फेसबुकवर जास्त अपडेट राहण्यापेक्षा कधी कधी मनाला प्रश्न विचारला पाहिजे. कारण या मोबाईलने मनाला प्रश्न विचारण्याची सुविधा ठेवली नाही. विठ्ठल पण मनाला प्रश्न कधी कधी विचारला पाहिजे. जगामध्ये जर ज्ञान संत झाले नसते तर काय झाला असता, असा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे. बरं, दुसरा प्रश्न विचारा, काय तुमच्या आवडीचा
जगात जर पुढारी झाले नसते तर काय झालं असतं? काय झालं असतं? काय असं काय विचारता? समाज सुखी राहिला असता. पण जगामध्ये जर संत झाले नसते तर काय झालं असतं? बरं, दुसरा प्रश्न विचारा. काय जगामध्ये जर ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, मोतीराम महाराज झाले नसते तर काय झालं असतं? अरे काय झालं असतं असा काय म्हणाला प्रश्न विचारता? मी तर कीर्तन करूच शकलो नसतो, पण तुम्ही सुद्धा कीर्तन ऐकायला येऊ शकला नसता. संताविन प्राप्ती नाही. मी तर कीर्तन करूच शकलो नसतो, पण तुम्ही सुद्धा कीर्तन ऐकायला येऊ शकला नसता. नामदेव महाराज म्हणतात महाराष्ट्रात क्रांती झाली. काय झालं? खोकडा माकडाच्या लायकीची आम्ही माणसं, पण महाराष्ट्रात क्रांती झाली. काय झालं महाराष्ट्रात? नामदेव महाराज सांगतात शेतकऱ्याचं लेकरू कीर्तन करायला लागलं, ही महाराष्ट्रात क्रांती झाली. नाहीतर तुमची आमची योग्यता काय? वास्तवात इथे उभं राहिलेल्या पैकी मला वाटत नाही कुणीही एखाद्या सुशिक्षित माणसाची इथे एखादी संतती उभी असेल म्हणून. नाही, जवळजवळ शेतकऱ्याची. नामदेव महाराज सांगतात महाराष्ट्रात क्रांती झाली. शेतकऱ्याचं लेकरू कीर्तन करायला लागलं, शेतकऱ्याचं लेकरू धातुर पावल्या घोकायला लागलं, शेतकऱ्याचं लेकरू गमगच्छेती म्हणजे काय पाठ करायला लागलं, शेतकऱ्याचं लेकरू पकवाजाची प्रॅक्टिस करायला लागलं, शेतकऱ्याचं लेकरू गायनाची प्रॅक्टिस करायला लागलं आणि महाराष्ट्रात क्रांती झाली. शेतकऱ्याचं लेकरू कीर्तन करायला लागलं, पण हे करत असताना सुद्धा ज्ञानोबा रायांना मात्र त्यांच्या आई वडिलाचं बलिदान द्यावं लागलं. महाराज सांगतात त्यांच्या आई वडिलाचं त्यांना बलिदान द्यावं लागलं. आई वडील तर लहान असतानाच निघून गेले, पण आई वडील जाऊनही जगाचे मायबाप होण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं. साधकाचा माय बाप दर्शन हरेचा, साधकाचा माय बाप दर्शन हरिता. साधकाचा माय बाप हरिताप, साधकाचा माय बाप दर्शन हरिताप. रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. बरेच दिवस अर्थ कळला नाही की माऊलींना मायबापाची उपमा का देतात. आपण अभंग नित्यानं म्हणतो तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. असा सहज भाव सुचला मोहन महाराज. आता तुम्ही हुशार आहात तसं मोहन महाराज पण फार गोड कीर्तन करतात. एक सहज भाव सुचला, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत मायबाप आहात, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, कृपा करण्याच्या बाबतीत तुम्ही बाप आहात. विठ्ठला विठ्ठला. एकाच व्यक्तीला बर का अनंत बाबा, एकाच व्यक्तीला एक तर आईची भूमिका पार पाडता येईल, एक तर बापाची भूमिका पार पाडता येईल. हरिभाऊ महाराज एकाच व्यक्तीला आईची आणि बापाची भूमिका पार पाडता येत नाही. कसं काय? उदाहरणार्थ एखाद्या मुलीची जर आई गेलेली असेल आणि बाप कितीही श्रीमंत असेल तर बाप मुलीला साडी चोळी घेऊ शकतो, पण बाप मुलीची पाठ घासू शकत नाही. त्याच्यासाठी आईच लागते. पण आई ही आणि बाप, वास्तवात आई आई काय असते? वास्तवात मी त्या विषयाचा कीर्तनकार नाही, पण सहज सुचलं म्हणून सांगतो. ते फ मु शिंदे नावाचे एक लेखक होऊन गेले, फ मु शिंदे नावाचे. आणि त्यांना मुलांनी गॅदरिंग मध्ये विचारलं, का हो जगाच्या पाठीवर असं एखादं न्यायालय नाही का
की ज्या न्यायालयामध्ये सगळे गुन्हे माफ होतात, त्यावेळेला त्या शिंदेने मुलांना उत्तर दिलं की जगात असं एकही न्यायालय नाही की ज्या न्यायालयात सगळे गुन्हे माफ होतात, पण असं एक मायालय आहे जिथे सगळे गुन्हे माफ होतात आणि त्याला आई म्हणतात. विठ्ठला आणि ती करते काय? आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोरी करी बाळाची पाळते, जीवी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. आणि महाराज ज्ञानोबाराय याती कुळाचा विचार करत नाहीत, ते भक्त करुणाकर आहेत. पण आम्हाला सांगा, ते उद्धार करत असताना विठ्ठल विठ्ठल उद्धार करत असताना असा काही भाव वगैरे पाहतात का? जरी कोण्याही यातीचा असला, जरी कोण्याही कुळातला असला, तर ते उद्धार करत असताना श्रद्धाभाव असं काही पाहतात का? महाराज सांगतात नाहीत. बघत भलत या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कोण्याही भावनेने विश्वमाऊली ज्ञानोबारायांकडे गेलात तर ज्ञानेश्वर महाराज हे उद्धारच करतात. ज्ञानेश्वर महाराज हे कृपाच करतात. फक्त अडचण असं आहे, करील ते काय नो हे महाराज, पण परी पण परंतु बट मराठीत. समाजाची अडचण अशी आहे, समाजाला मराठी कमी कळते आणि इंग्रजी जास्त कळते. आणि वाक्य ध्यानात ठेवा, येणाऱ्या 20 वर्षात मराठी शाळांमध्ये शिकवावी लागेल. विठ्ठला हरी विठ्ठला 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 विठ्ठला. आता मराठी शिकवावी लागेल, हेही मराठी शिकलेले असतील तर कळेल. कारण मी मराठीत सांगितलंय, कारण बऱ्याच लोकांना मराठी इंग्रजीत ऐकायची सवय. विठ्ठल कोण्याही भावानं तुम्ही शरण गेलात, कोण्याही भावानं, कोण्याही भावानं. एक श्लोक आहे, जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नति दिशती पापमपा करोति यः चेत प्रसादयति दीक्षितनोति कीर्तिः सत्संगती कथयम किम न करोति पुंसा. संत संगती काय करू शकत नाही, बुद्धीचा जाडपणा घालवते. जाड्यम धियो हरती, रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्याचं उदाहरण कशाला, रेड्याचं उदाहरण कशाला? आदरणीय परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर पाठात सांगत असतात, आळंदीला ज्या वेळेला पहिल्या वर्षाला विद्यार्थी येतो मुकुंद महाराज, त्या वेळेला त्याला धोतर कसं घालावं याचंही ज्ञान नसतं विनायक महाराज. पहिल्या वर्षाला ज्या वेळेला पहिल्या वर्षी आळंदीला जो विद्यार्थी येतो त्यावेळेला त्याला धोतर कसं घालावं याचंही ज्ञान असतं. त्याला पहिल्या वर्षाला स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठाला बसल्यानंतर गमच गच्छ कसं झालं हेही कळत नसतं. आणि राहिला प्रश्न दुसऱ्या वर्षाच्या विचार सागराचा, तो तर धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्याहूनच जातो, पहिल्या नाही दुसऱ्या मजल्याहूनच. पण तो 4 वर्ष संस्थेमध्ये शिकतो आणि 4 वर्ष संस्थेमध्ये शिकल्यानंतर 4थ्या वर्षाला गेल्यानंतर ज्यांच्याकडून त्याने ज्ञान घेतलंय, ज्यांच्याकडे तो शिकलाय, त्यांच्या पुढेच उभं राहून सांगतो तुकाराम महाराज काय म्हणतात, ही कृपा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची, माऊलींची आणि मोतीराम महाराजांची. विठ्ठल विठ्ठल अनाथाची माय
एका जनार्दनी पाय वंदी त्याचे एका जनार्दनी पाय वंदी त्याचे न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित्याचे न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई 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 राम ज्ञानाबाई 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 भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे आधी कुळाचा विचार न पाहे आधी कुळाचा विचार वा कोणत्या चरणाला कशी चाल लावावी याचं गायकाला ज्ञान असलं पाहिजे आणि ते संजय महाराजांना चांगले विठ्ठल 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 किम निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारणशेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर हा भगवान श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबारायांच्या 727व्या संजाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे उपक्रम की तया नमस्कार वारंवार आणि उपसंहार एका जनार्दनी पाय वंदित असे वक्त्याला अभंगाचा उपक्रम उपसंहार माहिती असला पाहिजे. वक्त्याला विठ्ठल 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 मग काय म्हणायलेत मग या अभंगातून महाराज आणि महाराजांचं काय म्हणणं आहे काय म्हणणं नाही तू कीर्तन करू नको एवढंच म्हणणं आहे विठ्ठल 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 ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल 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 यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेडीवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, कोणाचं मन दुखलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. कारण माणसाच्या ठिकाणी अनंत प्रकारचे दोष असतात. रक्ताचे दोष असतात, वस्त्राचे दोष असतात, पाण्याचे दोष असतात, जागेचे दोष असतात, संगतीचे दोष असतात. अशा अनेक प्रकारच्या दोषाने माणसाची बुद्धी युक्त असल्यामुळे ते संयुक्तिक निर्णय देऊ शकत नाही. म्हणून
झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, श्री संत मोतीराम महाराज, आपण सर्व मायबाप श्रोते, सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व पंगत दाते, देणगी दाते, हस्ते परहस्ते सहकार्य करणारी सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो. देवाला एकच प्रार्थना करा, देवा आषाढीची वारी, कार्तिकीची वारी, कपाळाला गंध आणि घरात थोडासा परमार्थ आणि लहान लहान मुलांवरती संस्कार, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझे जीवरले पायी कपण पायाच्या प्रसादी, काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे बोलिलो ते आता, काही जाणता नेनता क्षमा करावे अन्याय, पांडुरंगी माझी माय, स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली, तुका मने लाड दिला तैसा पूर्वा कोड. देवाला एकच प्रार्थना करायची, देवा उस वक्त जल्दी आला, नहीं श्याम भूल जाना, मुरली की धुन बजाना, जब प्राण तन से निकले, श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दड़ हो, विष्णु चरण का जल हो, जब प्राण तन से निकले, एक भक्त के रजी खुद गरज की है गरजी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी, ऐशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी. आपण ज्यांच्या भूमीत आलोत ना त्यांचं भजन करायचं आपल्याला सगळ्यांनी सगळ्यांनी. बापू करबर मेड इन मराठवाडा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव राम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हरी ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. माऊली 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 अगदी मला जशी जमेल तशी सेवा केली. ही सेवा म्हणजे आदरणीय परमपूज्य ज्यांनी अगदी अत्यंत कमी वयामध्ये भरपूर विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत आणि आपल्या वाणीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण आळंदीमध्ये नव्हे नव्हे महाराष्ट्रावरती भजनाच्या माध्यमातून ज्यांनी अधिराज्य गाजवलं. वास्तवात ही गोष्ट सोपी नाही बरं, सोपी नाही. तर बापूचं वयच काय असेल, एक अंदाजे 32-33 वर्ष माझा अंदाज, तसं चुकीचा नसेलच, 32-33 वर्ष. महाराज मेले लोक प्रॅक्टिस करू सुरत लागला नाही. क्या बात आहे. मेले सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे, तूच म्हण तू. सोपं नाही. आता मोहन महाराज आमचे गोड पक्व जातात, हरिभाऊ खरं सांगू ही संप्रदायातली गायकवादक, चांगली गायकवादक बरं का. इन्व्हर्टेड कॉमा इन द ब्रॅकेट अवतरण चिन्हात मराठीत सांगतो. हो, ही जी चांगली गायकवादक मंडळी आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून हे सगळे योग भ्रष्ट महाराज, हे सगळे योग भ्रष्ट महाराज. का एका जन्माची ही साधना नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुनाम जन्माना म्हणते. का अदृष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासू, का पौर्णिमे पाठी चंद्रांशू पालटे जैसा. म्हणून ही एका जन्माची साधना नाही. खरं तर बापू ज्या वेळेला आळंदीत आले त्यावेळेला बापूंना
बोलताही येत नव्हतं असं मी ऐकलेलं आहे. पण ज्याला बोलताही येत नव्हतं आज त्यांचं ऐकण्यासाठी लोक आतुर आहेत. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा, ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा. माऊलींनी कृपा केली म्हणजे काय ते? एखादी गाडी दिली 4 व्हीलर, एखादा 2, 4, 5 गुंठे जागा दिली किंवा अकाउंटवरती भरपूर पैसे मिळणं ही माऊलीची कृपा नाही. ही माऊलीची कृपा नाही, उलट ही माऊलींपासून लांब जाण्याची साधन, माऊलींपासून लांब जाण्याची साधन. माऊलींनी स्वतःच्या कुशीत ठेवणं, जवळ करणं, त्यांचा कृपेचा ओलावा नित्य हृदयामध्ये सतत तेवत ठेवणं ही माऊलीची कृपा आहे, माऊलीची कृपा आहे. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील गोड गायक, मी आधीच बोलून गेलो, कैलासीचा वास अधिक सिद्ध भेट, आणि त्यात कैलास महाराजांनी अत्यंत गोड सुंदर असा हा भक्ती उत्सव आयोजित केला. वास्तवात सप्ताह करणं सोपं नसतंय का, 2दा करून पाहिलं म्हणून सांगतो शुभ महाराज. हो हो, हे बुवा लोक सांभाळणं म्हणजे सोपं नसतं महाराज. प्रातस्मरणीय वैकुंठवासी काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार सांगायचे, हाती सांभाळणं परवडलं पण बुवा सांभाळणं परवडत नाही. पण ही सर्व मंडळी ही तितक्याच तोलामोलाची, कोणाला लहान म्हणता येत नाही, कोणाला मोठं म्हणता येत नाही, अशी माझ्याही पेक्षा अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली ही सगळी मंडळी. त्यामध्ये आमचे हरिभाऊ असतील, आदरणीय परमपूज्य गोड गायक, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे संतोष महाराज असतील, आमचे संजय महाराज असतील, ईश्वर महाराज असतील, दीपक महाराज असतील, चैतन्य महाराज असतील, आमचे गोड कीर्तनकार बरं का. हो, म्हणजे खरंच चांगलं कीर्तन करतात ते मी ऐकलं त्यांचं. आमचे नामदेव महाराज रेंगे असतील, आमचे गोड कीर्तनकार, ते गात गात उभे राहिले असे मुकुंद महाराज गात हिस्सीकर असतील, आणि आमचे आदेश महाराज असतील, सर्वच मंडळी सर, आणि 2ही शूटिंगवाल्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि सगळं टाका ही विनंती करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय.